नमस्कार मित्रो. आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ आपण करतोय पा. तर तुम्ही सर्वांनी प्रतिक्रिया द्यायची पा. असं जर चांगलं वाटत असेल तर तुम्ही तशी प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला देता. तर याच्या अगोदर आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर हा जो चॅप्टर असेल तर त्यामध्ये आपण बेसिक ज्या गोष्टी आपण बघितल्यात की एखाद्या आयटम्स मध्ये दुसरे फंडामेंटल पार्टिकल असतात ज्याला आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन यांची आपण डिस्कवरी आपण बघितला. त्यानंतर आपण ॲटॉमिक मॉडेल आपण सुरू केले होते. त्या ॲटॉमिक मॉडेल मध्ये मी थॉम्सन मॉडेल सांगितला आणि त्याचबरोबर आपण काय बघतोय पा, तर याच्यामध्ये आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, याच्या रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल मध्ये आपण काय पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण एखाद्या आयटम्स मध्ये आयटमच्या सेंटरमध्ये एक पॉझिटिव्ह पार्टिकल असतो, त्याला आपण न्यूक्लियस असं नाव रुदरफोर्डने दिलेले आहे. त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स आपल्याला प्रेझेंट असतात आणि इलेक्ट्रॉन्स हा कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतो असं आपल्याला रुदरफोर्डने सांगितलेलं आहे. आणि या रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल असेल तर ते फेल्युअर गेलेलं आहे, कारण त्यांनी स्टेबिलिटी ऑफ आयटम याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं नाही. कारण मॅक्सवेल यांनी आपल्याला काय सांगितलं की कोणताही मुव्हेबल पार्टिकल हा एनर्जी रेडिएट करतो आणि जर तो एनर्जी रेडिएट करत असेल तर तो कालांतराने आपल्याला तो काय होऊ शकतो का, कोलॅप्स होऊ शकतो. आणि त्याबद्दल आपल्याला त्या रुदरफोर्डने आपल्याला काही सांगितलेलं नाही. हे आपण पाहतो, पण बऱ्यापैकी आपल्याला हे काय मिळालेलं असेल तर हे मॉडेल आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण आता याच्यावर आपल्याला याच्यापेक्षा याचे जे ड्रॉबॅक्स असतील तर हे ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी बोर्स ॲटॉमिक मॉडेल हे जे असेल तर यांनी आपल्याला एक मॉडेल दिलेलं आहे आणि ते आपल्याला डिस्कशन करायचं आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, त्या अगोदर आपण जे डिस्कशन करणार आहात तर त्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. आणि त्या बेसिक टर्म्स जे असतील तर त्याला आपण काय म्हणतोय पा, तर पहिल्यांदा आपण ॲटॉमिक नंबर या गोष्टी तुम्ही शिकलात का. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला काही वेगळ्या आणि काही तुम्हाला गरजेच्या मी तुम्हाला सांगतोय पा. तर ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर असे आपण दोन टर्म्स आपण पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणतो अँड मास नंबर. राईट. आता पहा, याच्यातला आपण पहिला टर्म आपण डिस्कशन करू ज्याच्यामध्ये आपण काय सांगतोय तर ॲटॉमिक नंबर आपल्याला कशाला म्हणतात, म्हणजे ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतो आपण. तर ॲटॉमिक नंबर तुम्हाला सर्वांना माहित असलेली गोष्ट आहे, त्याच्यात तुम्हाला कुठलं टेन्शन येण्यासारखं नाही. ज्याला आपण म्हणतो द नंबर ऑफ प्रोटॉन्स, द नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स present in an atom is called atomic number. त्यांना आपण काय म्हणतोय पा, ॲटॉमिक नंबर असं म्हटलं जातं. तर ॲटॉमिक नंबर आपण कशाला म्हणतो, तर ॲटॉमिक नंबर आपल्याला शिकायचं कशासाठी हे पण आपल्याला क्लिअर असावं पा. ॲटॉमिक नंबर आपल्याला काय सांगतोय तर एखाद्या आयटम्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा किती प्रोटॉन्स आहेत याची माहिती आपल्याला हा ॲटॉमिक नंबर आपल्याला दाखवत असतो. म्हणून आपण ॲटॉमिक नंबर आपण का शिकणार आहात तर एखाद्या आयटम्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स आहेत याची माहिती देतो. म्हणजे हा जो ॲटॉमिक नंबर आहे तर तो आपण का शिकायचा बाबा, तर त्यासाठी आपण काय म्हणतोय की त्या आयटम्स मध्ये एकूण काय असेल इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या किती आहे हे आपल्याला सांगत असतो. म्हणून आपल्याला ॲटॉमिक नंबर माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा आयटम जर तुम्हाला ओळखायचा असेल तर त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या आधारावरच आपण ओळखत असतो. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं पा की याच्यामध्ये कोणत्याही न्यूट्रल आयटम मध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एनी न्यूट्रल आयटम, याच्यामध्ये आपण साधारणतः काय पाहत असतो तर याच्यामध्ये आपण नंबर ऑफ
नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू काय असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे काय असतील तुम्हाला इक्वल असतात असं आपण त्याला म्हणू. बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणू शकता पहा की एखादा आयटम जर आपण बघितला तर त्यामध्ये आपण एक विषय, आपण एक्झाम्पल जर बघितला तर एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणतो की कार्बन आयटम आहे. कार्बन आयटमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला 6 असतो. 6 याचा अर्थ काय होतो, कार्बन आयटम्स कंटेन द 6 प्रोटॉन्स अँड 6 इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा, 6 इलेक्ट्रॉन्स असं आपण त्याला म्हणू शकतो. हे आपण ह्या ॲटॉमिक नंबरच्या आधारे आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या आपल्याला माहित होते. आता बघा, ॲटॉमिक नंबर डिनोटेड म्हणजे ॲटॉमिक नंबर डिनोटेड बाय, त्याला आपण झेड, कॅपिटल झेड आपण लिहितो. या झेडने आपण त्याला काय करतोय पहा, आपण डिनोट करत असतो असं आपल्याला माहित असावं. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय असेल, ॲटॉमिक नंबर आपण या झेडने आपण डिनोट करत असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात हे तुम्हाला समजतं मित्रांनो. तर हे तुम्ही ॲटॉमिक नंबर ही गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेची आहे. ही फार काही असं रॉकेट सायन्स नाही, पण हे आपल्याला जोपर्यंत हे माहित होणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढच्या गोष्टी समजणार नाहीत. म्हणून आपण हे ॲटॉमिक नंबर आपण बघितला आहात. बरोबर. तर आता ॲटॉमिक नंबरच्या नंतर आपण पुढचा नंबर बघणार आहात ज्याला आपण म्हणतो मास नंबर. तर आता मास नंबर कशाला म्हणतात, तर आपण मास नंबर जर पाहायचा असेल तर त्यासाठी आपण काय म्हणतोय बघा, मास नंबर. मास नंबर आपण कधी म्हणू शकता, द नंबर ऑफ म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकता पहा, याला सम ऑफ, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, द सम ऑफ प्रोटॉन्स and neutrons present in nucleus of an atom is called mass number. त्याला आपण मास नंबर असं म्हणतो. म्हणजे एखाद्या आयटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि या दोघांच्या संख्येची जी बेरीज असते त्या बेरजेलाच आपण काय म्हणायचं पहा, मास नंबर असं म्हटलं जातं. म्हणून आपण काय म्हणतो, द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ एन आयटम इज कॉल्ड लाईक द मास नंबर असं आपण त्यांना म्हणू शकता. मास नंबर पाहत असताना त्याला आपण काय म्हणू शकतो पहा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. म्हणजे याला आपण न्यूक्लियॉन्स हा शब्द एक येतो, याला आपण काय म्हणू शकतो पहा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. हा न्यूक्लियॉन्स असतात. नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स आपल्याला सांगता येतील. नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स आपण कुणाला म्हणू शकतो पहा, तर नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स आपल्याला जर सांगायचं असेल तर आपण काय सांगतोय, न्यूक्लियॉन्स म्हणजे काय असेल, न्यूक्लियॉन्स म्हणजे काय असेल, तर पेअर ऑफ काय म्हणतो आपण, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. म्हणजे प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स असं म्हणतो. हे आपण काय सांगता, न्यूक्लियॉन्स बद्दल आपण माहिती सांगू शकतो. म्हणून आपण याला काय म्हटलं जातं, न्यूक्लियॉन म्हटलं जातं, किंवा त्याचबरोबर आपण काय म्हणतोय, सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असं म्हटलं जातं. त्याबरोबर इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. त्याला आपण कशाने डिनोट करू शकता, कॅपिटल ए ना आपण रिप्रेझेंट करू शकता. बरोबर आहे. आता बघा, हा जो तुमचा मास नंबर आहे तर त्यासाठी आपण काय म्हणतोय पहा,
की याच्यामध्ये आपण कार्बन घेतला, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आपण 6 घेतला आणि त्याचा मास नंबर आपल्याला माहित असेल तर 12 असतो. याचा अर्थ आपण काय सांगतो की नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल पा 6 आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जर बघितला तर न्यूट्रॉन्स मध्ये आपल्याला काय मिळेल पा तर तो तुम्हाला मिळेल 6. या दोघांची जी बेरीज असेल तर ही किती मिळणार आहे तुम्हाला, याला आपण काय म्हणतो मास नंबर, याला मास नंबर आपण त्याला म्हणतो, मास नंबर इक्वल टू 12 आपल्याला पाहायला मिळतो. यालाच आपण काय म्हणायचं आहे पा मास नंबर असं म्हटलं जातं. हे लक्षात राहील मित्रांनो. तर आपण कधी लक्षात ठेवा की हा जो मास नंबर असेल तर तो आपल्याला काय मिळेल पा तर तो 12 आपल्याला सम ऑफ द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असंच आपल्याला मिळत असतो. नेक्स्ट आपण काय पाहतोय पा मास नंबर आपण जर बघितला तर हा मास नंबर हा होल नंबर मध्येच आपल्याला येतो. म्हणजेच आपण काय म्हणू शकता इट इज ऑलवेज होल नंबर. म्हणजे आपल्याला तो कधीही काय असला पाहिजे होल नंबर मध्ये येतो. कारण तुम्हाला समजेल मित्रांनो, कारण काय तर नंबर ऑफ प्रोटॉन्स आपल्याला असं सांगता येत नाही 1.2 1.3 किंवा नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपल्याला 2.5 असं आपण सांगू शकत नाही, कारण हे फ्रॅक्शन मध्ये जर येत नसेल, हे होल नंबर मध्ये येत असेल तर मास नंबर पण काय येणार आहे तुम्हाला होल नंबर मध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्याला कधीही मास नंबर जो असेल तर तो मास नंबर काय असेल तुम्हाला हा होल नंबर मध्ये येत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. असं आपण कोणताही आयटम्स ऑफ द एलिमेंट्स आपण जर रिप्रेझेंट करत असाल तर तो रिप्रेझेंट आपल्याला कसा केला जातो, तर एखादा आयटम जो असेल तर तो आयटम्स आर रिप्रेझेंटेड बाय एक्स, हा तुमचा झेड असेल, याच्या बॉटमला आपण काय लिहितोय पा लेफ्ट हँड साइडला झेड लिहितो आणि याच्या राईट हँड साइडला आपण काय लिहित असतो मित्रांनो, तर याच्यामध्ये आपण काय लिहितोय तर इथं आपण ए लिहितो, हे आपण लिहिता बरोबर आहे. तर असं रिप्रेझेंटेशन करतो. म्हणजेच याचा अर्थ आपण काय घेऊ शकता, एक्स म्हणजे काय असेल तर एक्स ला आपण काय म्हणू शकता आपण सिम्बॉल ऑफ एलिमेंट, सिम्बॉल ऑफ एलिमेंट. आणि हा तुमचा झेड जो असेल तर काय म्हणतात त्याला आपण ॲटॉमिक नंबर. आणि त्यानंतर ए म्हणजे काय असेल तुम्हाला, तर ए म्हणजे काय असतो तुम्हाला मास नंबर. हे मित्रांनो समजते तुम्हाला. ॲटॉमिक नंबर मास नंबर कशाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. मी सांगितलेलं आहे की मास नंबर म्हणजे काय असेल तुमचा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असेल. याच्यामध्ये काय लिहितो प्रोटॉन इक्वल टू इलेक्ट्रॉन, हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. तर या पद्धतीने आपण कोणताही एलिमेंट्स आपण लिहिताना या पद्धतीने आपण लिहित असतो. ही आपण लिहिण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. या पद्धतीने आपण काय करत असतो पा त्याचं रिप्रेझेंटेशन आपण करत असतो, हे आपल्याला माहित असावं. बरोबर आहे. तर याच्यात काही डाऊट आहे का मित्रांनो तुम्हाला, तर नसावा, कारण तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये फार काही आपल्याला रॉकेट सायन्स नाही, फार सिंपल गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर त्यासाठी आपण थोडे एक्झाम्पल आपण करण्याचा प्रयत्न करू. त्या एक्झाम्पल नुसार तुम्हाला सांगता येईल की नंबर ऑफ प्रोटॉन्स कसे काढायचे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे काढायचे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे काढायचे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण नेक्स्ट आपण काय पाहतोय पा तर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कसे फाइंड आउट करायचे, तर तुम्हाला एक्झाम्पल घेऊन आपण त्याच्यामध्ये आपण करू शकता पा. त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगत असताना आपण काय करू, तर हा तुमचा सोडियम घेतला बरोबर आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 दिलाय आणि हा तुमचा मास नंबर 23 आपल्याला मिळतो. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, तर हा मास नंबर आपल्याला किती मिळतो पा, तर याच्यामध्ये आपल्याला किती मिळेल तर 23 आपल्याला पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये आपण काय करतात तर त्यानुसार आपण काय म्हणू शकता की याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहित असावेत. म्हणजेच आपण काय म्हणतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू किती असेल 11. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असतात, जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढे प्रोटॉन्स असतात. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढण्यासाठी आपण काय करतो ए मायनस झेड करा. म्हणजेच आपल्याला काय असेल पा
तर ए किती आहे तुम्हाला दिलेला समजा 23 आहे, मायनस झेड किती आहे 11 आहे, म्हणजेच किती मिळतील तुम्हाला, तर याच्यामध्ये आपल्याला किती मिळतात, तर हे 12 आपल्याला मिळतील. तर यानुसार आपण काय म्हणतोय पहा, तर ह्या पद्धतीने हे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील. कळते का मित्रांनो? दुसरं एक्झाम्पल बघा, दुसरं एक्झाम्पल आपण घेतला तर हा तुमचा काय असेल, तर हा कार्बनचं जर एक्झाम्पल मी घेतलेलं आहे त्यानुसार तुम्हाला काय असेल पहा, कार्बन हा 12 असेल आणि हा तुमचा 6 दिलाय. याच्यामध्ये काय सांगतोय, इलेक्ट्रॉन मी असं लिहितोय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील मित्रांनो 6, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असतील तर हे 6. त्यानंतर न्यूट्रॉन काढायचे, न्यूट्रॉन काढण्यासाठी आपण काय करणार, तर याच्यामध्ये आपण ए मायनस झेड करा, म्हणजे ए किती दिलाय तुम्हाला 12, 12 मायनस 6 म्हणजे किती येईल तुम्हाला 6. याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण आपल्याला किती मिळतील पहा, 6 आपल्याला पाहायला मिळतील पहा, बरोबर आहे. त्यानुसार बघा, जर आपण एखादा ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असेल, त्याचा मास नंबर आपल्याला किती असेल 16 असेल, तर आपण काय करू शकतो, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला किती मिळेल, तर याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला 8, प्रोटॉनची संख्या किती मिळेल मित्रांनो 8. त्यानंतर तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या जर काढायची असेल तर ए मायनस झेड, म्हणजेच आपण काय करू शकता, ए किती दिला तुम्हाला 16, झेड किती दिला 8, म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा 8 आपण त्यांना म्हणू शकतो. जर समजा तुम्हाला असं दिलेलं असेल काय, एफ निगेटिव्ह दिलाय, बरोबर आहे, एफ निगेटिव्ह जर दिलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोणते किती, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती हे तुम्हाला माहित असावं. फाइंड आउट, याचा क्वेश्चन आपण करू, फाइंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हा तुमचा क्वेश्चन दिलेला आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहात, तुम्हाला काय केलेलं आहे, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला काढायचे. इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी कधी लक्षात ठेवा, याचा ॲटॉमिक नंबर 9 दिलाय तुम्हाला, बरोबर आहे, ॲटॉमिक नंबर काय दिलाय तुम्हाला, तर हा इक्वल टू 9 दिलाय. याचा अर्थ आपण काय म्हणतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण या ॲटॉमिक नंबरच्या आधारे घेतला तर 9 असेल. आणि याच्या डोक्यावर एक निगेटिव्ह चार्ज दिसतो मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ज्यांच्यावर जेवढे एखाद्या एलिमेंटच्या आयटम्सवर जेवढे निगेटिव्ह चार्ज असतात तेवढे इलेक्ट्रॉन आपण ऍड करायचे. लक्षात येते मी तुम्हाला काय म्हणतोय, ऍड द नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज ऑन आयॉन. आयॉन वर तुम्हाला जेवढे चार्ज आहेत निगेटिव्ह चार्ज असेल तर ऍड करायचे, हे लक्षात ठेवा, लक्षात राहील. आणि त्यानुसार आपण टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन काय असेल एफ निगेटिव्ह इज इक्वल टू काय असेल, मग तुम्हाला काय सांगता येईल याच्यामध्ये, हा तुम्हाला ॲटॉमिक नंबर नुसार 9 प्लस एक इलेक्ट्रॉन, एक निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे 1, टोटल आपल्याला इलेक्ट्रॉन्स किती मिळाले पहा, 10 इलेक्ट्रॉन्स आपल्याला या एफ निगेटिव्ह कडे आपल्याला पाहायला मिळतात पहा. तर असे आपण इलेक्ट्रॉनची संख्या आपण काउंट करू शकतो, मग तो आयॉन असू द्या किंवा एखादा न्यूट्रल आयटम असू द्या किंवा एखादा तुमचा कोणी असू द्या, म्हणजे ज्याला कुणाची नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आपल्याला सांगता येतील. मग याच्यात जर तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉन्स विचारले तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढे आहेत तेवढे प्रोटॉन राहतात. पण इथे एक गंमत तुम्ही लक्षात ठेवा, याच्यात फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, नंबर ऑफ प्रोटॉन जर म्हटलं असेल तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली 10 लिहू नका, कारण काय, जेवढा ॲटॉमिक नंबर आहे तेवढेच प्रोटॉन असणार आहेत, बरोबर आहे. प्रोटॉनची संख्या 9, याच्यामध्ये प्लस करायचा नाही. या ठिकाणी आपण नो ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ऍड करायचा नाही, निगेटिव्ह चार्ज आपण ऍड करायचा नाही, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये ऍड करायचा नाही, हे लक्षात येते मित्रांनो. त्या पद्धतीने आपण काय करू शकता, याच्यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला फाइंड आउट करता येतील. आता नेक्स्ट आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणू, हा तुमचा Na दिलाय, हा तुम्हाला 11 दिलाय आणि हा पॉझिटिव्ह दिलाय. याच्यामध्ये तुम्हाला जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या जर फाइंड आउट करायला सांगितली तर काय करतात, तर त्यासाठी आपण काय म्हणतोय पहा, याच्यात आपण ॲटॉमिक नंबर नुसार आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर आपल्याला किती दिला मित्रांनो, तर हा 11, म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉन्स आपल्याला किती मिळतील, नंबर ऑफ प्रोटॉन्स आपल्याला काय मिळतील पहा 11. आता इलेक्ट्रॉन जर काढायचे असतील तर इलेक्ट्रॉनची संख्या जर काढायची असेल तर त्यावेळेस मात्र आता काय करायचं आपल्याला, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत
त्या 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 संख्येला नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर मधून वजा करायचा. म्हणजेच आपण काय करतोय, तर याच्यामध्ये आपण काय करणार, ॲटॉमिक नंबर मायनस नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. मग आता काय करणार, हा तुमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, पॉझिटिव्ह चार्ज किती आहे 1, म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला किती मिळाले, 10 इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळाले. आहे का नाही इंटरेस्टिंग? तर अशा पद्धतीने आपण काय करतोय पहा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स आपण फाइंड आउट करू शकतो. हे आपण लक्षात ठेवण्याचं गरज आहे. लक्षात येते मित्रांनो? तर हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स आपण कशा पद्धतीने आपण करतो, त्या फाइंड आउट करू शकता, हे आपल्याला माहित असावं. लक्षात येते? नेक्स्ट, आता बघा, त्याच्यानंतर आपल्याला माहित असावं की आपल्याकडे काय असेल पहा, तर ॲटॉमिक वेट आपल्याला एक गोष्ट माहित असणं गरजेची आहे. तर ॲटॉमिक वेटच्या अगोदर मी तुम्हाला आयसोटोप आणि आयसोबार याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. मग आपण ॲटॉमिक वेट कडे आपण येऊ. पहा, तर सुरुवातीला आपण काय पाहतोय, तर आयसोटोप्स आपण कुणाला म्हणायचं हे आपण लक्षात ठेवू. The atoms of the same elements which have the same atomic number but different mass number is called as the isotopes. Isotopes आपण कुणाला म्हणतो, the atoms of same elements which have same number of same atomic number लिहा, same atomic number but different mass number is called as isotope. आता बघा, ज्यावेळेस आपण एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे आयटम्स यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो पण त्यांचा मास नंबर वेगवेगळा असतो. आता मास नंबर वेगवेगळा का असतो मित्रांनो, हे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, मला पण माहिती आहे, पण आता याचा विचार करायचा आपल्याला, कशा पद्धतीने आपण याला टॅकल करायचं आहे किंवा कशा पद्धतीने आपण याला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, कारण याचा उपयोग हमेशा होणार आहे. तर आपल्याला माहित असावं की आयसोटोप्स मध्ये नेमकं मास नंबर वेगळा का येतो, तर त्याचं कारण आपण काय सांगू शकता, तर त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या बदललेली असते. म्हणजेच याच्यामध्ये काय असेल, तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज डिफरंट. म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या काय असते पहा, डिफरंट असते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, आपण एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल मध्ये आपण काय बघताय, तर एक्झाम्पल मध्ये आपण घेत असताना आपण काय घेऊ पहा, तर एखादा तुमचा कार्बन आहे, तर कार्बन मध्ये काय दिसतो तुम्हाला, असे 3 आयसोटोप्स आपल्याला मिळतात. कार्बनचे 3 आयसोटोप्स, याचा ॲटॉमिक नंबर काय 6, याचा ॲटॉमिक नंबर काय 6, याचा ॲटॉमिक नंबर काय असेल 6. पण हा तुमचा काय असेल पहा, मास नंबर इथं 12 असेल, इथं 13 असेल, इथं तुमचा 14 असेल. असे तुम्हाला काय मिळतात पहा, तर आयसोटोप्स मिळतात. म्हणजे याला आपण काय म्हणू, आयसोटोप्स ऑफ कार्बन. कार्बनचे हे 3 आयसोटोप्स असतात. मग याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की याच्यात तुम्हाला काय दिसेल, तर कार्बनचे मिळाले, तसंच आपण आयसोटोप्स ऑफ ऑक्सिजन आयटम, ऑक्सिजन एलिमेंटचे जर बघितला तर त्यामध्ये काय मिळेल, हा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे. याचे पण आपल्याला काय मिळतील पहा, 3 मिळतील, ज्याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर 8. याचा पण 8 असेल, याचा पण 8 असेल, हा तुमचा 16 असेल, हा 17 असेल, हा 18 असेल. यांना आपण काय म्हणतो, आयटम्स हे एकाच एलिमेंटचे आहेत. म्हणजे तिन्ही कार्बन आहेत, तिन्ही ऑक्सिजन आयटम आहेत, एकाच एलिमेंटचे आहेत, पण त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम राहतो, पण मास नंबर काय असतो वेगवेगळा.
इथं ॲटॉमिक नंबर सेम आहे, मास नंबर वेगवेगळा आहे. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, आयसोटोप्स असं म्हटलं जातं. जसं लक्षात येते तसंच आपण आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन एलिमेंट्स, हायड्रोजन एलिमेंट, हे नीट लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. तर आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन एलिमेंट्स आपल्याला तुम्हाला सर्वांना माहित असतील, तर त्यासाठी आपल्याला माहित असावं याचे बी 3 असतात. तर याच्यामध्ये आपल्याला हा हायड्रोजन असतो, हा तुमचा ड्यूटेरियम असतो आणि हा तुमचा ट्रिटियम असतो. बरोबर आहे. तर असे आपल्याला काय मिळतील पहा, 3 मिळतात. याला हायड्रोजन म्हणू किंवा प्रोटोनियम म्हणतात. त्याला आपण हायड्रोजन, त्याला आपण ड्यूटेरियम असं आपण त्याला म्हणतो. तर हा काय असेल तुमचा ड्यूटेरियम आपण त्याला म्हणू शकता. हा ड्यूटेरियम आणि हा तुमचा काय असेल का, तर ट्रिटिनियम असेल. त्याला आपण ट्रिटिनियम, त्याला आपण काय म्हणतो, ट्रिटिनियम असं म्हणतात. तर हे जे असतात, तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा, 3 आयसोटोप्स आपल्याला मिळतील. तर या 3 आयसोटोप्स मध्ये आपण काय सांगतोय की याचा ॲटॉमिक नंबर 1, याचा ॲटॉमिक नंबर 1, याचा ॲटॉमिक नंबर 1, पण याचा मास नंबर 1, याचा 2, याचा काय असेल 3. याला आपण काय म्हणतोय पहा, 3 आयसोटोप्स आपल्याला हायड्रोजनचे पण आपल्याला पाहायला मिळत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. लक्षात राहील. तर आता बघा, याच्यामध्ये आपण नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉनची संख्या किती, 1. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, याची संख्या किती, तर 1. त्यानंतर नंबर ऑफ न्यूट्रॉनची नंबर ऑफ संख्या किती असेल, 0 असेल. हे लक्षात ठेवा मित्रांनो. न्यूट्रॉनची संख्या किती असते हायड्रोजन मध्ये, 0 असते. आता ड्यूटेरियम कडे या. ड्यूटेरियम कडे काय असेल, तर इथं तुम्हाला काय सांगता येईल पहा, याच्यामध्ये आपण काय घेतो, नंबर ऑफ, इथं आपण नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या जर काढला तर तुम्हाला काय मिळेल, 1. त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला जर काढला तर तुम्हाला काय मिळेल पहा, 1. त्यानंतर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जर काढायचे असतील तर मी तुम्हाला सांगितलं ए मायनस झेड करा. म्हणजेच ए किती आहे तुमचा 2 आणि मायनस 1 म्हणजेच किती मिळाला, 1. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपल्याला किती मिळाले, 1. आता बघा ट्रिटियम मध्ये आपल्याला काय मिळेल पहा. ट्रिटियम मध्ये आपण काय सांगतोय, याच्यात नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या किती असेल, मग याच्यात 1. नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल याच्यामध्ये, 1. नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या जर बघितलात तर तुम्हाला किती मिळेल पहा, ए मायनस झेड करा. म्हणजे ए किती दिलाय, 3 मायनस 1 म्हणजे किती असेल तुम्हाला, 2. तर याला आपण काय म्हणतोय पहा, तर हे 2 असेल. तर या पद्धतीने आपण काय म्हणतोय पहा, नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण फाइंड आउट करू शकता. यावरून आपण काय लक्षात ठेवायचं, हायड्रोजन कडे एकही न्यूट्रॉन नसतो, हे तुम्हाला माहित असावं. बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स डज नॉट हॅव द न्यूट्रॉन. मग तुम्हाला माहित असावं की हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसतो. हे आपण त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे आयसोटोप्स आपण त्याला म्हणतो. तर हे आयसोटोप्स म्हणजेच काय असतील तुम्हाला, पण त्याच्यात न्यूट्रॉनची संख्या आपल्याला फक्त बदललेली असते. म्हणजे याच्यात 0 आहे, याच्यात 1 आहे, याच्यात 2 आहे. एवढंच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल पहा. तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स यांनाच आपण काय म्हणतोय पहा, याच्यात तुम्हाला संख्या वेगवेगळी असते म्हणून तुम्हाला ते आयसोटोप्स असतात. आणि आयसोटोप्स हे एकाच एलिमेंटचे असतात, ते पण आपण लक्षात ठेवा पहा. बरोबर. तर हे लक्षात राहील तुम्हाला मित्रांनो. तर हे आयसोटोप कशाला म्हणतात, मास नंबर कशाला म्हणतात, ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात, याबद्दल मी आज चर्चा केलेली आहे. तर तुम्ही पण एक्झाम्पल याचे तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. तर तुम्हाला होमवर्क जे दिलेलं आहे, तर ते होमवर्क तुम्ही करण्याचा प्रयत्न करा पहा. होमवर्क, तर तुम्ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याच्यात तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. तर मी एक्झाम्पल देतोय एक, ज्याला आपण म्हणू शकता हा नायट्रोजन 7 आणि हा 14 असेल. त्यानंतर तुम्हाला दिलाय बी, हा तुमचा ऑक्सिजन दिलाय, हा 18 आणि हा तुमचा 8 असेल. त्यानंतर तुम्हाला दिलाय सी, हा तुमचा कॅल्शियम हा तुमचा काय असेल पहा, हा 40
आणि हा तुमचा काय असेल 20. त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं असेल पहा, एखादा तुमचा बी, एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो, त्याला आपण म्हणू शकता, हा सोडियम तर घेतलाय आपण, बरोबर. तर हा तुमचा काय असेल पहा, एखादा तुमचा फ्लोरीन पण घेतलाय. आता हा क्लोरीन आपण घेऊ, बरोबर आहे. हा क्लोरीन, तर इथं तुम्हाला काय असेल पहा, तर हा तुमचा 17 आणि इथं किती असेल तुम्हाला, हा 36. तर हे तुम्ही मला नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आपण सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करावा पहा. लक्षात येते. तर हे आजचं लेक्चर आपलं इथं संपलेलं आहे. या लेक्चर बद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते मला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही सांगू शकता पहा. तर धन्यवाद. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पार्ट बघू.